आयोजन सातत्यानं पाठची 2 वर्ष आणि त्या यंदाच्या वर्षात नवनवीन काही देता येईल त्यासाठी संपूर्णतः आज हा आमचा आगरी समाज क्रिकेट चाहता आगरी म्हटलं तर सातत्यानं आपण म्हणतोय ना की माणुसकीचं माहेरघर म्हणून संपूर्णतः आगरी समाजाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे। अनेक मोठमोठे खेळाडू असतील, कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आगरी पाऊल पडतंय पुढं आणि ह्या स्पर्धेमध्ये लाभलेले आमच्या संपूर्णतः पंचांचं पॅनल त्यामध्ये पंच गंभीर पाटील, परशुराम पाटील सर असतील, खरीद सर असतील, त्यानंतर जगदीश भोईर सर असतील। आपल्या देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आज संपूर्णतः आगरी युवा प्रतिष्ठान आपलं आयोजक संपूर्णतः सहर्ष स्वागत करतो। आमचे संपूर्णतः मॅन्युअल टीम अर्थातच ऑपरेटर नयन तांडेल असतील, त्यानंतर आमचे कॅमेरामॅन बंधू असतील, त्यानंतर टेक्निकल स्कोरर अर्थातच जय असेल, आमचे मॅन्युअल स्कोरर, आमचे जवळचे मित्र, आमचे साथी समालोचक अर्थातच आज वसई नगरीतील वालिव या नगरीतील अजून एक टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं ज्यांचा आपण आवाज ऐकतोय असे संतोष चव्हाण सँडी या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांना सातत्यानं आपण ऐकतोय असे कौस्तुभजी मेहर व्हॉइस ऑफ नवापूर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मॅचच्या दिशेनं 2 विनर संघ आणि त्या 2 विनर संघातील ती लढत एकीकडे भिलोजी स्पोर्ट्स खंबा आहे, विपक्ष आई गावदेवी बोळीन्स, या 2 संघातील ती कडवी लढत आतापर्यंत त्या प्रकारचा प्रयत्न, परंतु सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा, पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा ऑन साइडच्या दिशेनं हलक्या हातानं आता पुश केला जातोय धावेंचा श्रीगणेशा। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळी लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आज आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। 2 सलामीवर बॅटर आहेत, एकीकडे आपण प्रकाशला पाहतोय, दुसरीकडे सिद्धेश पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात करून दिले। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफक्यावर डीजे आपल्यापर्यंत देखील आम्ही पोहोचणार आहोत, परंतु सुरुवात आहे त्या कारणास्तव थोडीशी क्षमा असावी। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफक्यावर, दुसरीकडे आकाश आहे एक यंग टॅलेंट उभरता सितारा आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील आकाशला आपण सातत्यानं पाहिलंय। आकाशकडे कमबॅक करण्याची ती प्रचंड मोठी क्षमता आहे, परंतु सिद्धेशनं चांगली सुरुवात करून दिली। या अगोदरच्या मॅचमध्ये रविकांतला आपण पाहिलं होतं, चांगला खेळ स्वर्गीय जयेश घरत यांचे मोठे बंधू अर्थातच रवी, अंडरआर्म क्रिकेट असेल, त्यानंतर रवीला आपण रॉकी चषक ह्या स्पर्धेमध्ये देखील आपण हाच संपूर्णतः आगरी कोळी समाज अर्नाळा नगरीतील तो संघ स्वर्गीय जयेश घरत आणि त्यांचा तो संघ रनरअप होता। प्रचंड चांगला खेळ त्यांचा देखील राहिला होता। या अगोदरच्या मॅचमध्ये रवीने देखील त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ तो मैदानामध्ये दाखवला होता। अगदी यष्ट्यांच्या पाठी, यष्टी रक्षकाच्या आपण पाठी पाहायला गेलं तर तुम्हा सर्वांचा लाडका अर्थातच महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूची अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी प्रसिद्धी होती, असं सातत्यानं क्रिकेटमध्ये किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धा आज कोल्हापूर असेल, पुण्यासारख्या मोठमोठ्या स्टेडियममध्ये आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय जयेश घरत आमचा जयू आणि त्याचं एक वेगळा एक स्टँड बनवलं होता। प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या खेळाडूने एक वेगळी एक म्हटलं जातं ना की आयुष्याचा चित्रपट आहे तो मित्रांनो 2 दिवसाचा असतो, 1 दिवस येण्याचा, 1 दिवस जाण्याचा। त्या आतमध्ये तुम्ही जे कार्य करताना त्यांनीच तुमचं नाव अगदी आयुष्यभर घेतलं जात आहे आणि आज आमचा स्वर्गीय जयेश घरत म्हटलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या खेळाडूंच्या हृदयामध्ये त्याचं एक वेगळं स्थान आहे। असो, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतो। आतापर्यंत धावफलक पाहायला गेलं तर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येतात। आमच्यापर्यंत आमचं मॅन्युअल स्कोरर अर्थातच तुषार आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत। पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद आहे, पंचांकडे दाद आणि पंचांना अपील यावेळेला उचलून धरलाय, अर्थातच पंचांचं बोट हवेत आहे। पहिला गडी, पहिला झटका येतोय यावेळेला डगआउटच्या दिशेने। ऐकूयात डीजेला।
देवाची कृपा मावर कोल्याला पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर कोल्याला पोचतोय समिंदर देवाची कृपा मावर कोल्याला पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर कोल्याला पोचतोय हो देवाची कृपा मावर कोल्याला पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर कोल्याला पोचतोय यस धन्यवाद डीजे. काय गीत आहे डीजे मॅन. धन्यवाद. आणि उल्लेख आहे जबरदस्तरित्या खऱ्या अर्थानं त्या समिंदाऱ्याची कृपा आम्हावर आहे. तर कारणास्तव आज संपूर्णतः आगरी कोळी समाज म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जातं ना की शेवटचा चेंडूंचा खेळ असेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. मगाशी देखील उल्लेख केला होता संतोष सर की आकाश कमबॅक करणं जाणतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न पंचांकडे पुन्हा एकदा ती अपील आहे, परंतु निर्धाव चेंडू पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावफकावर आतापर्यंत 7 आहे. येऊया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं आणि ऐकूयात डीजेला. दिन देवानं दिल्याने आम्हाला गौरव. पीक दर्याचं रेती थँक्यू डीजे. आवड. बघा मृदुल सरांनी एक चांगला उल्लेख केला होता. आकाश कमबॅक करण्याकरता ओळखला जातो आणि अक्षरशः त्याने कमबॅक करून दाखवलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. आई गावदेवी बोळींचा संघ जाऊन पोहोचलाय 7 च्या आकड्यावरती. मृदुल सर बघा हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. एकाच विभागामध्ये बिलॉंग करतात आणि एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे ओळखत आहेत. त्या अनुषंगाने ही मॅच मध्ये इंटरेस्टिंगपणा गोडवा आणि तसेच बघितलं तर रफ अँड टफ ही मॅच निश्चित स्वरूपामध्ये होणार आहे. देवेश आलेत बॉलिंग मार्कवरती. टॉस ब्रेकमध्ये देखील आपण बघितलं होतं देवेश आणि आकाश यांची बरीच चर्चा झाली होती. पाठीमागील मॅचचा हिरो देवेश आला बॉलिंग मार्कवरती. देवेशचा पहिला बॉल त्याला इथून सन्मान दिला. फ्लिक ऑफ द रिस्ट झेल डिप्लाय विकेटचं पतन. देवेश आल्याबरोबर प्रकाशांना माघारी परतावं लागेल. आई गावदेवी बोळींचा संघ लागलाय पहिला धक्का. दुसरा धक्का लागलाय माफ करा. दुसरा विकेटचं पतन डीजे. थँक्यू डीजे. थोडे आमचे डीजे मास्टर थोडेसे बिझी आहेत त्या कारणाचं सॉन्ग प्ले केलं जाऊ शकलं नाही. ॲक्शन रिप्ले पाहतोय आपण. पारतो टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या सह्याने फक्त दिशा दिली गेली आणि देवेश पाटील आल्याबरोबर आपल्या संघाकरता एक आनंदाची बातमी घेऊन आलेत विकेट. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल झाला आहे. सुमित तळेकर ज्याने की पाठीमागील मॅचमध्ये अक्षरशः ती काय मॅच फिनिश केली होती. 1 बॉलमध्ये 6ची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तो सुमित तळेकर आता त्याला प्रमोट केला जात आहे बॅटिंगमध्ये आणि बेस्ट वर्सेस बेस्टचा हा मुकाबला होणार आहे. दोन्ही खेळाडू आपण त्यांना बघतोय ज्यांच्या या अंगावरती व्हाईट रेड कलरची जर्सी बघतोय सध्या तर म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. पाठीमागील मॅचमध्ये चांगलं परफॉर्मन्स देणारे दोन खेळाडू एकमेकांच्या विपक्षामध्ये. सध्या तर स्ट्राईक एंडवरती सुमित तळेकर नव्यानं दाखल झालाय. त्याच्या विपक्षामध्ये देवेश पाटील. पहिल्या बॉलवरती त्याने आक्रमण केलंय. विकेट प्राप्त केली आहे. या षटकामधील दुसरा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आल्याबरोबर चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर्ड केला गेलाय सुमित तळेकर याच्याकरता. मृदुल सर बघा एकाच विभागामधून आलेले दोन संघ चांगलं परफॉर्म करतात एकमेकांच्या विपक्षामध्ये काही हरकत नाहीये. आपण सध्या तर बघा विकेट घेणं महत्वाचं होतं. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे आणि पॉवर प्ले आतापर्यंत संपला नाही तरी देखील 2 विकेट्स इथून गमावल्या जातात आई गावदेवी बोळींच्या संघाच्या माध्यमातून. विकेट फॅक्ट करते. धावा देखील बनावा लागतील कारण की दोन्ही विजय संघ आहेत. उपरचा पुढील बॉल देवेश. यावेळेस फटका चांगला सजवला. क्रिकेटच्या जगतामधील सी क्लास ज्याला म्हटलं जातं तो दर्शवला गेलाय. जय मात्रेच्या बॅटमधून आला क्लासिकल स्ट्रोक चौकार. भवती फुलली थैलिया बागेचा कोण महाली माया बागेचा कोण महाली. थँक्यू डीजे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय मात्रे 4च्या साह्याने त्याने खातं खोललंय वैयक्तिक आणि संघ जाऊन पोहोचला 12च्या आकड्यावरती. देवेश पाटील कमबॅक करता ओळखला जातो. त्याला कमबॅक करावा लागेल सध्या तर. उपरचा पुढील बॉल. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा बनवलाय आणि हा ही बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आला जय मात्रेच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे, चांगली बॅटिंग. देवेश पाटील बघा पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली, पण त्याच्यानंतर विकेटचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती जास्त वेळ राहू दिला गेला नाहीये. जय मात्र त्यांच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करतायत, त्यांच्यावरती धावा बोललाय, हल्ला बॉल केलाय. यावेळेस हा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला, टप्पा पडल्याच्या नंतर हा बॉल खालच्या स्तरावरती राहिलाय. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा इंटरेस्टिंग असेल. हा बॉल बघा ज्यावेळेस देवेश पाटील यांनी ज्यावेळेस तो बॉल डिलिव्हर केला गेला, टप्पा पडल्याच्या नंतर हा बॉल खालच्या स्तरावरती राहिला बघा, आणि या चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. आणि जय मात्र याला देखील बीट करणारा हा बॉल होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे, षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल. आई गावदेवी बोर्डिंगचा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 16च्या आकड्यावरती. लास्ट गो. शेवटचा बॉल, सरळ बॅटचा उपयोग केलाय, बिटवीन द गॅप हा बॉल चालला, खेळाडू धावतोय, चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता. इथून धावा रोखल्या, चांगली फिल्डिंग झाली आहे, पण 2 धावा काही रोखू शकणार नाही. षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेची होती आहे समाप्ती. पॉवर प्लेच्या समाप्ती अखेरीस आई गावदेवी बोर्डिंग संघ जाऊन पोहोचलाय 18च्या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मेन कॅमेरामॅन त्यांची देखील प्रशंसा करावी लागेल, त्यांनी देखील चांगल्या प्रकारे या बॉलला कॅप्चर केलं गेलं होतं. जयेश मांगेला त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क राहिलंय. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने व्यात. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता बघा फुलवाले त्यांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल, वेलकम. आणि महेश वजे सर, त्यांची जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी कमी आहे. गेले 3 वर्ष आणि या मैदानावरती ज्या वेळी स्पर्धा होत आहेत त्या या स्पर्धेकरता ट्रॉफी स्पॉन्सर्ड केल्या जातात. महेश वजे सर, थँक्यू सो मच. वन्स अगेन हृदय चांदकरांपासून आपला मी आभार व्यक्त करतोय. येस, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलकावर 18 धावा आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 2 संघामधील लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे आई गावदेवी बोळींचा संघ आहे, विपक्ष भिलोजी स्पोर्ट्स खंबाळा. ह्यातील ही लढत आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा मारा, पुढील चेंडू हलक्या हाताना, सिंगल धाव. पुन्हा एकदा ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मैदानामध्ये खेळलं जात आहे. सुमित तळेकर येणाऱ्या लगातारचे 3 षटकार. अर्णाला ग्रामपंचायत सदस्य परेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु यावेळेला अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीनं खेळत असताना आता सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, येतोय सीमा रिकव्हर, षटकार. थँक्यू डीजे. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याचा भरपूर समाचार घेतला गेला. जय मात्रेच्या बॅटमधून आला उत्तुंग असा स्ट्रोक षटकार. मृदुल सर बघा चांगली बॅटिंग करतात जय मात्रे, आणि धावफलक 25-25च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. याचा 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 25 धावा धावफलकावर आहेत. आता एक्सलेट करायला खऱ्या अर्थानं चालू केलंय. आतापर्यंत तो संयमी खेळ आपण मैदानामध्ये पाहिला, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेळेला संधी मिळाली आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलंय. जय मात्रे त्या खेळाडूकडे क्षमता आहे, दुसरीकडे आकाश आहे. आकाश ॲज अ पॉवर प्लेचं षटक म्हणून पहिल्या षटकामध्ये 8 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या. आकाश कमबॅक करणं जातोय, पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला एक तेरी आहे, तो एक मेरी बी आहे. निर्धाव चेंडू येतोय. सुपर लाईन, लेन, टप्पा, ॲक्युरेसी ती खेळपट्टीवर दाखवली जाते. संतोष सर, बघा निश्चित स्वरूपामध्ये या बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये. त्याच्या पाठीमागे देखील कारण आहे की पाय झाले नाहीयेत. क्रिकेटमध्ये फुटवर्क तितकंच फार महत्त्वाचं असतं आणि पाय जर नाही चालणार तर किमान तुम्ही चांगली बॅटिंग नाही करू शकणार. यावेळी सफल केलं, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, बॉलपर्यंत खेळाडू पोहोचलाय. देवेश झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला, कॅच सुटलाय. पंचांकडे अपील, रनआउट करता 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. मृदुल सर बघा एक क्लोज डिसिजन सध्या तर मला वाटतंय. यस, नक्कीच एक ती संधी मिळाली होती, परंतु त्यानंतर आता ते धावचीची संधी येते. तुर्तास ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण संतोष सर पाहतोय, अगदी सर्व काही प्रभावित करणार आहे. हे प्रेमात पडणार आहे. हा भव्य दिव्य असा तो मंच आपण पाहतोय. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग पर्व 3. गडी बाद आहे OUT 3रा गडी
धावचितच्या रूपानं येतोय डगआउटच्या दिशेनं. ऐकूया तुर्ताच पुन्हा एकदा डीजेला. ये फिकीर करायची मला रे ना, एकविराय माझ्या पाठीशी मान. थँक्यू डिझाईन. बघा आपल्या वसई तालुक्यामध्ये असू द्या किंवा पालघर जिल्ह्यामध्ये असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये असू द्या, DBN आपल्या चांगल्या क्लीन नेटवर्क करता ओळखला जात आहे, चांगल्या प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट करता ओळखला जातं आणि चांगल्या कॅमेरा वर्क करता ओळखला जात आहे. आमचे कॅमेरामॅन त्यांची जेवढी प्रशंसा केली ना तेवढी फार कमी आहे. आणि कारण की बघा 2 कॅमेरे आहेत आणि 2 कॅमेऱ्यामध्ये सर्व काही तुम्हाला कॅप्चर करायचं असतं आणि अप्रतिम दर्जाचा रनआउट जो कव्हरेज केला आहे, कॅप्चर केला आहे आमचे कॅमेरामॅन. सुपर कॅमेरा वर्क. नक्कीच त्यांचा देखील आपण उल्लेख करणार आहोत. खऱ्या अर्थानं आता DBN चॅनल आपण पाहायला गेलं तर नक्कीच म्हणावं असं वाटतंय ना, उगवत्या सूर्याचा माज ना मावळत्या सूर्याची लाज, असं एक चॅनल नक्कीच आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थातच वानखडे येथे जी स्पर्धा पार पडली फिजिकल डिसेबिलिटी, आणि त्या ठिकाणी देखील आपल्याच नगरीतील, आपल्या नारंगी नगरीतील हे DBN चॅनल होतं. तुर्तास पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं, थर्ड मॅनच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये घेत असताना सिंगल धावेने आतापर्यंत धावफक. नवीन बॅटर दुसरीकडे प्रशांत भोईर येतोय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, 2 खेळाडू आहेत, परंतु आतापर्यंत आकाश मैदानामध्ये चांगल्यारित्या ती गोलंदाजी आपण पाहतोय. धावफकावर आतापर्यंत 27. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 2.5 चेंडूंचा खेळ, 27 धावा धावफकावर. वर द विकेटचा मारा. दुसरीकडे आता नवीन बॅटर प्रशांत भोईर आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, यावेळेला लोअर फुलटस, थोडासा फंबल, परंतु चांगल्यारित्या गॅदर. त्यानंतर पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, धावफकावर 28 आहेत. येऊया पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. आई एक वेळा काय सांगू तुला, आई एक वेळा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामत तुला गो तरतावा मी, आता नारे ओटी भरतावा मी, आई नामत तुला गो तरतावा. येस, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 षटकांचा खेळ टॉप 3च्या दिशेनं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर प्रचिती मोटर्स हा संघ अनेक मोठमोठ्या संघांना ते धूळ चारत असताना कालच्या दिवसात टॉप 3च्या दिशेनं दाखल होतोय. परंतु येथून आता 2 संघ आहेत, 2 विनर संघातील ती लढत. 2 विनर संघातून आता कोण आजच्या दिवसातून टॉप 3च्या दिशेनं जाणार, त्यासाठी चालणारी ती कडवी लढत आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारच्या ट्रॉफीज एक आकर्षित करणाऱ्या अशा त्या ट्रॉफीज पाहतोय आणि त्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक दानशूर असं व्यक्ती अर्थातच महेश वजे फुलवाला यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. संतोष सर आणि त्यांच्यासाठी एक खऱ्या अर्थानं वसई आमचं पाहायला गेलं ना तर वसई तालुक्यामध्ये फुल मार्केट, दादरमध्ये अनेक मुंबईकर सातत्यानं आपण पाहतोय. वसई तालुक्याचे एक त्यांचा देखील एक वेगळा इतिहास आहे, त्यावर देखील चर्चा करणार आहोत. परंतु ते आमच्या मुंबईवाल्यांसाठी देखील ते फुलवाला स्टँड आपण पाहतोय. 1 बाउन्स, क्षमासावी 1 शॉट आहे, 1 रन शॉट. अर्थातच ती सिंगल धाव धावफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 29. रोल फुलटस पुन्हा एकदा यावेळेला फाईन लेगच्या दिशेने येतोय चेंडू. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स, सीमारे कव्हर, चौकार. हॅलो 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 थँक्यू डीजे. थांबवतोय. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन, 2 लुझर संघ टॉससाठी या. A1 जोडी मधील एक गोड व्यक्तिमत्व असे परेश दादा भोईर यांच्या शुभस्थ नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचं आहे. त्या अगोदर मॅचच्या दिशेने बोलते, जिकडे आई गावधवी बॉलिंग संघासमोर बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा चालू असलेली मॅच. चला थोडीशी घाई करा, दुपारचं सत्र आहे, ऊन खूप आहे. दोन्ही कॅप्टन या.
चला दोन्ही कॅप्टन आल्यात. चला परेश भोईर, चला आपण टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. दोन्ही कॅप्टन टॉस करून घ्या. चला पंच मॅच चालू करा रेडी असतील तर. ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश आणि दिवेश पाटील दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश आणि दिवेश पाटील. आणि बॉलिंग ट्रॅकवर सुमित तलेकर. कोण विसरू शकतं यांना. एक चेंडू 6 धावांची गरज असताना तो ब्रँडेड स्ट्रोकने मॅच फिनिश केली होती. चला ऑल सेट. 57 इज अ टार्गेट. पहिला बॉल, पहिल्याच बॉल समोर खेळत असताना लॉंग आपला क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. आणि धाबांचा श्री गणेश होत असताना भिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघाचा. मोठी मॅच आहे. 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ तुम्ही आजच्या दिवसांसाठी क्वालिफाय होतील. आई जीवदाने टॉस जिंकल्यात आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झाला गेलाय. चला एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट बॉल तळेकर. बॉलिंग ट्रॅकवर. ओ वेगवान चेंडू, वेगवान. काय जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर तो ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, त्यामुळे येतोय डॉट बॉल. 57 इज अ टार्गेट. 57 धाबांचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाबा धावफलकावर. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत, देवेश आणि आकाश. तर बॉलिंग ट्रॅकवर तळेकर पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. नेक्स्ट बॉल फटका खेळलाय हवेत. लॉंग ऑफ कडून क्षेत्रसंघ येतोय. जेल सुटतोय. 1 बाउन्सनी बाउंड्री लाईन क्लिअर. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत आपण डीबी नेटवर्कवर कशा प्रकारे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण हल्लूवार पद्धतीने त्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. 1 बाउन्सने बाउंड्री लाईन क्लिअर झाली आणि चौकाराने झाले सुरुवात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावफलकावर. 57चा टार्गेट सेट केलंय खंबाळा संघासमोर. आई गावदेवी बोलिंज या संघाने पॉवर प्रतिषटक सुरू आहे. तलेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. तलेकरचा हा बॉल, तोच फटका. पुन्हा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. 1 बाउन्सनी चेंडूला अडवलं, फेकी केली. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाबांवरच समाधान मानावं लागलंय. 7 धाबा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 57चा पाठलाग आहे. पहिला षटक मार्गस्थ आहे. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. दिवेच्या बॅट मधून चौकार आलाय. 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ आजच्या दिवसासाठी पात्र ठरणार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलर बीट, यष्टिरक्षक सुद्धा बीट. पाठीमागे खूप चांगली फिल्डिंग. इतक्या वेगाने चेंडू हाताळला होता. काय जबरदस्त चेंडू होता. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. बॅटची एज लागली का? ओके, बॅटची एज लागली होती. इतक्या वेगाने चेंडू हाताळला होता. जेल सुटला असं म्हटलं तर काही हरकत नाही. यष्टांच्या मागे अंकित आहेत. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पॉवर प्ले ऑन आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 8 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सुमित बॉलिंग ट्रॅकवर. सुमितचा हा बॉल, वेगवान चेंडू. ब्लॉक कॉलचा मारा पूर्णपणे वेट केलं होतं, परंतु बॅटच्या सहाय्याने, बाईटच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 57चा पाठलाग. 9 धाबा धावफलकावरती. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने.
थँक्यू टूचे काही देणगीदारांची आपण नावं घेणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी ते पंपशॉट केले गेले आहेत. जयवंत घरत पुरापाडा यांच्याकडून 4,000 रुपयाचं देणगीदार. त्यानंतर हरेश्वर नारायण पाटील पुरापाडा यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगीदार. श्री अतुल वर्तक यांच्याकडून 10,000 रुपयांचं देणगीदार. सुरेश पाटील मुक्कामपाडा यांच्याकडून 2,000 रुपयाचं देणगीदार. राजू मात्रे शीतलवाडी 3,500 रुपयाचं देणगीदार. प्रभाकर भोईर सोसायटी 2,000 रुपयाचं देणगीदार. वेदा क्रिएशन वसई 12,000 रुपयाचं देणगीदार. नितेश पाटील 10,000 रुपयाचं देणगीदार आणि सुभाष पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगीदार. या सर्वांचे आभार. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसायकल ठेवण्यात आली आहे. नक्षत्र रिसॉर्ट ज्यांनी पंपसेट केले गेले त्यांचं सुद्धा मनापासून आभार. बेस्ट बॅट्समॅनसाठी कूलर ठेवण्यात आले त्यांचं सुद्धा मनापासून आभार. भरत कुडू यांचं मनापासून खूप आभार. चला पंच मॅच चालू करा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. पहिला बॉल शफल झाले होते. पाठीमागे चेंडूला खेळलं होतं. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव फलकावर येते. 5-57चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा बघितल्या होत्या. आता पहिल्याच चेंडूवर सिंगल आले. 10 धावा धावफलकावरती आहेत. जयी मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय या 57 धावांचा पाठलाग की या 57 धावांचा बचाव येणारी काळवेळ सांगणार आहे. पुरापाड्याचं ऐतिहासिक मैदान, दुपारचं सत्र, इकडे धावा बनवणार कशा प्रकारे बनणार आहेत. आउटफील्ड आपण बघितले असेल वेगवान आहे. आता या आउटफील्डचा पाठलाग करण्यासाठी किती धावा बनणार आहेत, किती धावा वाचवणार आहेत. नेक्स्ट बॉल. हो, हलवार पद्धतीने थोडस गतीमध्ये परिवर्तन केले होतं. आता लेग बाय त्वरितच आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. आणि पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 1 निवड. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहा आता खांबाळा संघाने पहिल्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 74 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. नेक्स्ट बॉल साठी सज्ज होत आहेत. जय बॉलिंग ट्रॅकवर थोडासा बदल करतायत क्षेत्ररक्षक मध्ये. 11 धावा धावफलकावर 57चा पाठलाग. खांबाला संघासमोर बॉलिंग्स बिग बॅटल. ओ, पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता. परंतु काय जबरदस्त बॉलिंग आहे. वा वा वा, जबरदस्त अटॅकिंग बॉलिंग करतायत मिस्टर जय. आणि आता थोडासा दबाव आहे, थोडासा प्रेशर आहे. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दडपण वाढलंय. मॅच महत्वाची आहे. बिग बॅचचा फॉर्मॅट आहे. 2 विनर संघादरम्यान मॅच. नेक्स्ट बॉल फटका खेळलाय हवेत. क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्सनी बाउंड्री लाईन क्लिअर. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आलू जागर जागर डोंगर माथ्याला आलू जागर. थँक्यू डीजे, थँक्यू. 5 चौकाराची गरज होती. चौकार येतोय खांबाला संघासाठी आणि तो चौकार येत असताना धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ हवेत. लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपतोय. संपतोय खेळ. आकाशचा पहिल्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू जे काही देणगीदारांची नावं आपण घेणार आहोत. ॲक्वा रिसॉर्ट, ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट, क्षितिज रिसॉर्ट, नक्षत्र रिसॉर्ट, पाटील रिसॉर्ट, ब्ल्यू वे रिसॉर्ट, मानस रिसॉर्ट, मॅग्नम रिसॉर्ट, राजहंस रिसॉर्ट, सागर रिसॉर्ट, आई जीवदानी, पाटील ब्रदर्स, आगरी स्ट्रायकर, या सर्वांचे, मंथन रिसॉर्ट, या सर्वांचे मनापासून आभार. त्यानंतर फुलवाले महेश वजे साहेब यांच्याकडून जे स्पॉन्सर केल्या गेलेल्या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पहा, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि खूप महत्वाचा विकेट. आता दिवेशला पहिल्या मॅच मध्ये केलेली बॅटिंग आठवावी लागणार आहे.
पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रविकांत घरतने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आता पहिल्या मॅच मध्ये जे काही घडलं ते आता विसरावं लागणार आहे. इकडे तुम्हाला 57चा पाठलाग आहे, त्यामधून महत्वाचं विकेट आली आणि विकेट येत असताना धाबा सुद्धा या षटकामध्ये फक्त 6 आल्यात पहिल्या 5 चेंडूमध्ये. वडा ग्रेट बॉलिंग बाय मिस्टर जय मात्रे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. जय सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. जयचा हा बॉल पायावरचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण, एकापेक्षा अधिक काही नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 57चा पाठलाग, 16 धाबा धावफलकावर. कैलासवासी गंगाई दामोदर घरत आणि कैलासवासी दामोदर रामजी घरत यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ सौजन्य अरुण दामोदर घरत आणि दिनेश दामोदर घरत यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली. त्यांचं सुद्धा खूप मनापासून आभार. त्यानंतर भूमिपुत्रांचा बुलंद आवाज विजय पाटील शेठ यांचं सुद्धा मनापासून खूप आभार. टाकीव 2 षटकांचा खेळ संपलाय. 57चा पाठलाग, धावसंख्या धावफलकावरती 16 धाबा. आता इकडून दिवेश मैदानाच्या आतमध्ये आहे, रविकांत मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक काय जबरदस्त बॉलिंग, चौकार येऊन सुद्धा फक्त 7च धावा आल्या, त्यामधून एक विकेट आली होती, कॅप्टनची विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रकाश भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. आता पॉवर प्ले संपलाय. 38 सर्कल मध्ये फक्त 2 खेळाडू आपण पाहतोय, 3 खेळाडूंना पाहतोय, 4 खेळाडूंना पाहतोय. आता इकडून तुम्हाला काय करायचंय? तिसरं षटक, सर्वात महत्वाचं षटक. गोल्डन प्लेयर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. प्रकाश भोईर, पहिला बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू होता, वा. पहिलाच बॉल हलक्या हातानं चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि लेजंड क्रिकेट. खरोखर इतकं वय असून सुद्धा या प्रकारचं क्षेत्ररक्षण बॉलिंग करणं, बॅटिंग क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नाहीये. नेक्स्ट बॉल. ओ स्विच हिट करायचा प्रयत्न, परंतु बॅटर बीट, यष्टी रक्षक बीट, चेंडू निघून चला दान 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 करत बाउंड्री लाईन क्लिअर केलंय. सीमारेषा पार, वाईड प्लस चौकार, तब्बल 5 धावा. मेरे भाइयों का नाम, मेरे देवी का नाम, मेरे भाइयों का नाम, मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू. ये क्या हुआ? बोनस मध्ये 5 धावा आल्यात, वाईड प्लस चौकार. मेडिकल कक्ष सुद्धा तिकडे लावण्यात आलाय. जर कोणाला दुखापत झाली तर त्वरित त्या कक्षात धावत जायचंय, जेणे अजून दुखापत नको व्हायला. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, फुल फेस ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पाठ, ब्रांडेड स्ट्रोक, षटकार. पहा कशा प्रकारे खेळ बदललाय. मॅच होती कुठे, मॅच बनले कुठे, त्या अगोदर चर्चा चालली होती. तिसरं षटक, मॅच मध्ये सर्वात तिसरं षटक इम्पॉर्टंट असतं, जिकडे धावा येत आहेत आणि धावा यायला सुरुवात झाली. पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर 5 आणि आता 6, म्हणजे तब्बल 11 धावा आल्या आहेत या पहिल्या 2 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॉल साठी रेडी आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करत असताना चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. बाउंड्री लाईन क्लिअर, अजून एक चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
लेजंड क्रिकेटर प्रकाश भोईर यांना दबावामध्ये आणून ठेवलंय. आता तुम्हाला तुमचा अनुभव वापरावा लागणार आहे, कारण या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. विकेट तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करतील. रविकांतची विकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आता विकेट साठी जावं लागणार. नेक्स्ट बॉल तिकडे सज्ज आहेत आणि धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत 31 धावा. अजूनही 26 धावांची गरज आहे ह्या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपळ करते येते. 32 धावा धावपळ करते. 57चा पाठलाग. तिसरं षटक थोडंसं मागडं आतापर्यंत ठरलंय. पहिला चेंडू हाताळला, काय जबरदस्त. त्यानंतर वाईट प्लस चौकार. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा ओ पुन्हा बीट झाल्यात. पुन्हा तेच बॅटर बीट, यष्टीरक्षक बीट, वाईसच्या रूपाने चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर केलंय. अजून 4 धावा. थँक्यू तुम्ही या प्रकारच्या चुका करतात, तर या चुका तुम्हाला शेवटी दिसतात ज्यावेळेला मॅच संपते. खूप मोठ्या दबावामध्ये आहे. आता या दबावामधून निघत असताना फुल टॉस चेंडूला ताकद बनवले क्षेत्रसंघ आहे, परंतु क्षेत्रसंघाला बीट करून पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर. षटकार. 6 धावा. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला ग्रामदे गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. राजमहिमा तुझी माऊली वारी संकटाला, राजमहिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई माझ्या घरी जागल थोरात सारी, आई माझ्या घरी जागल थोरात सारी. आज गोंधळाला ये, बॉल द्या. बॉल पहा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ करती 42. थँक्यू. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा होत्या आणि त्यानंतर जो पलटवार केला होता जबरदस्त तिसऱ्या षटकामध्ये. तीन षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावपळ करते. 4थं षटक मागस्त आहे. आता इकडून सुमितला कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅक तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत ठेवतील. त्यासाठी विकेट कडे तुम्हाला जावं लागणार आहे. 42 रन ऑन द बोर्ड. 12-15 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले आणि काय जबरदस्त बॅटिंग करतायत मिस्टर दिवेश आणि मिस्टर रविकांत घरत. आता या 12-15च्या इक्वेशनला विकेट तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करतील. सुमित सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल शॉर्ट ऑन पूल. पावरफुल लॉफ्ट केलंय. इट इज अ ह्यूज बिग हिट. षटकार.
तो टाकवडे काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. आखू टप्प्याचा चेंडू भरपूर वेळ, इतका वेळ होता रविकांतकडे की त्या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना ती ताकद वापरली आणि बॉलला फेकून दिलं. 6 धाब्यासाठी पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. 2 धाब्यांसाठी धावसंख्या धावपळ करते आता 50 धाबा आणि फक्त 7 धाब्यांची गरज आहे. पहा, पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धाबा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये तो पलटवार केला आणि पलटवार करत असताना तो संपूर्ण खेळ त्या तिसऱ्या षटकामध्ये बदलला. लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय. काय जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट खेळलं बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघाने. पहिल्या मॅच मध्ये विजयी झाले. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्या धाबांचा पाठलाग करत असताना तोच अटॅक कायम सुरू ठेवला आणि तो अटॅक कायम सुरू ठेवत असताना रविकांत घरत वडा मॅग्निफिसंट बॅटिंग. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन तुटलं. यष्ट्यांवर चेंडू आदळलाय. विकेटचं बटन दांडी गोल गॉन. थँक्यू डीजे. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत तिसरं पर्व आगरी प्रीमियर लीग थाटामाटात येणारी स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली गेले. कालचा पहिला दिवस आपण पाहिला. बिग बॅचचा फॉर्मॅट आहे. ग्रुप ए मधून काल प्रचिती मोटार्स या संघाने बाजी मारून टॉप 3 मध्ये दाखल झाल्यात. आज ग्रुप बी आहे. आता या ग्रुप बी मधून कुठला संघ बाजी मारणार आहे आणि उद्यासाठी कुठला संघ टॉप 3 मध्ये जात असताना कुठल्या संघाला स्थान मिळणार आहे. परंतु काय जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट खेळतात आता सध्याच्या घडीला बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा. विकेट आले, उशिराने आले, परंतु तुम्हाला या मॅच मध्ये अजून डॉट बॉल विकेट हात लावे लागणार आहेत. ते काम करावं लागणार आहे. 9-7 या इक्वेशन मध्ये मॅच आले. तळेकर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हितेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नेक्स्ट बॉल साठी तळेकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 7 धाबांची गरज. पायावरचा चेंडू, हलक्यातनं चेंडूला फक्त सन्मान दिलाय सिंगल साठी. आता फक्त 5 धाब्यांची गरज आहे. सिंगल येते आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. नेक्स्ट बॉल सुमित तल्लेकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईक एंडला दिवेश हा बॉल वेगवान चेंडू सुमितचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येते डॉट बॉल. तिसरं षटक आटपावं लागणार आहे. कदाचित तिसऱ्या षटकामध्ये सुमितला येणं गरजेचं होतं का, हा सुद्धा प्रश्न होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट दोघांच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. स्ट्राईक एंडला दिवेश समोर बॉलिंग ट्रॅकवर सुमित सज्ज होत आहेत. सुमितचा हा बॉल ऑन साइडला खेळत असताना क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत 2 धाबा. तिसऱ्याचा प्रयत्न तिसरी सुद्धा कंप्लीट कारण बॅकअप साठी कोणच नव्हता. त्यासाठी ती फेकी केली नव्हती. जर का बॅकअप साठी खेळाडू असता तर चित्र बघण्यासारखं असतं. परत 3 धाबा आल्यात आणि आता 3 धाब्याने धावफलक 55.
3 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 6-2 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. ती बोलले बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी सांगू का मम्मीला 6 मध्ये 2 येणाऱ्या 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सिद्धेश गरज बॉलिंग ट्रॅकवर. सिद्धेशला पहिल्या 2 चेंडू मध्ये विकेट घ्यावी लागणार आहे. विकेटकडे जावं लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग आता लावावी लागणार आहे. 38 सर्कल मध्ये जवळपास 4 खेळाडूंना उभं केलंय. आता येणाऱ्या फक्त 6 मध्ये 2 या इक्वेशन मध्ये मॅच आली. स्ट्राईक एंडला दिवेश. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांच्या खांद्यावर. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश. पहिला बॉल सिद्धेशचा. पहिलाच बॉल समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. झेल 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 सुटलाय. झेल सुटलाय. मॅच सुद्धा सुटली आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघानं. आणि पराभवाच्या छायेत जात असताना आई गावदवी बॉलिंग संघ. थँक्यू मॅच.